मागच्या काही महिन्यामध्ये सर्व चॅनलवरील काही मालिका एकामागून एक बंद झाल्या। काही मालिकेने वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घेतला तर काही मालिका अवघ्या 2-3 महिन्यात बंद झाल्या। बहुतेक मालिका बंद होण्यामागे मालिकेचा TRP असतो। ज्यावेळेस मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही तेव्हा त्या मालिकेला बंद करावे लागतात। येड लागलं प्रेमाचं या मालिकेत अभिनय करणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णीने याबद्दल वक्तव्य केलं आहे व या वक्तव्याला बरेच प्रेक्षक येड लागलं प्रेमाचं या मालिकेसोबत जोडत आहे। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया। एका ठिकाणी मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की अलीकडे अनेक मालिका कमी कालावधीत बंद झाल्या, याबाबत तुमचं निरीक्षण काय आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, सध्या मालिका विश्वात अनेक घडामोडी घडत आहे, वाहिन्यांचं विलीनीकरण होत आहे, या व्यवसायातील 2 मोठ्या कंपन्यांचं एकत्रीकरण होतंय। मालिका अचानक बंद होऊ लागल्या की त्यातून आम्हा कलाकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते। मग एका वेळी 2-3 कामं घ्यावी लागतात। शेवटी आम्हा कलाकारांचा हा व्यवसाय आहे। थोडक्यात काय तर नीना कुलकर्णीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, जे आताच्या मालिकांच्या परिस्थितीबद्दल होतं। एखादी मालिका अचानक बंद झाली तर त्याचा कलाकाराच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे त्यांनी या उत्तराद्वारे सांगितले। त्यांच्या या वक्तव्याचा आणि येड लागलं प्रेमाचे मालिकेचा काहीही संबंध नाही। त्यांनी सहज प्रश्नाचं उत्तर दिलं। त्यामुळे येड लागलं प्रेमाचं ही मालिका सुरू राहणार आहे। या मालिकेत अजून खूप काही होणे बाकी आहे, त्यामुळे ही मालिका तुमचे मनोरंजन करत राहणार। मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।